शारदीय नवरात्र कसे केले जाते, नवरात्रीची कथा आणि विशेष माहिती। आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमी या कालावधीत नवरात्र साजरे केले जाते। कारण आपल्याला प्रश्न पडतात की आपण जे मागे चालत आलेले आहे, चाली रूढी परंपरा संस्कृती जपतो, कारण आपल्या घरात सुख शांती लाभते, आपलं घर पवित्र होऊन जाते, सुखमय होऊन जाते, आनंदमय होऊन जाते, आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। आपण काही दिवसासाठी या संसाराच्या गोष्टी विसरतो आणि देवीची आराधना करतो। नवरात्र हा सण फार प्राचीन काळापासून चालत आलेला आहे। प्रारंभी तो एक कृषीविषयक लोक उत्सव म्हणून साजरा करत होते आणि पावसाळ्यात पेरलेले पहिले पीक शेतकरी घरात आल्यावर हा उत्सव साजरा करत होते। पुढे ह्या सणाला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले। नवरात्र ही दुर्गादेवीचा उत्सव साजरा करण्याविषयीच्या 2 पौराणिक कथा आढळून येतात। एका पौराणिक कथेनुसार महिषासुर नामक ब्रह्मादेवाचा मोठा भक्त होता। ब्रह्मादेवाला त्याने प्रसन्न करून वरदान प्राप्त केले होते। पृथ्वीवर वास करणारा कोणताही प्राणी, मनुष्य, देव, दानव यापासून त्याला मरण येणार नाही हे वरदान त्याने प्राप्त करून घेतले होते। ब्रह्मादेवाकडून वरदान घेतल्यानंतर महिषासुर अहंकारी झाला। तिन्ही लोकांवर विजय मिळवून अत्यंत क्रूर राक्षसी बनला। सर्व ठिकाणी हाहाकार पसरला आणि तिन्ही लोकांमध्ये महिषासुराची दहशत पसरत गेली। महिषासुराचा वध करण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांनी देवीची उपासना केली व देवीला आवाहन केले। दुर्गा देवीचे प्रचंड शक्ती रूपाचे महिषासुरासोबत तब्बल 9 दिवस युद्ध झाले। प्रचंड आणि भयंकर युद्धानंतर दुर्गा देवीने महिषासुराचा वध केला। यानंतर वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून नवरात्र साजरे करण्याची परंपरा सुरू झाली अशी पुराण कथा आहे। दुसऱ्या एका कथेनुसार भगवान श्रीरामांनी लंकेवर आक्रमण करण्यापूर्वी रावणाचा वध करण्यासाठी दुर्गा देवीची उपासना केली होती, आराधना केली होती। प्रभू श्रीरामांच्या 9 दिवसाच्या पूजनेने व आराधनेने त्यांना दुर्गा देवी प्रसन्न झाली आणि प्रभू श्रीरामांना लंका विजयाचा आशीर्वाद दिला। यानंतर 10व्या दिवशी युद्धामध्ये रावणाचा वध करून लंकेवर विजय मिळवला। या दिवसाला विजयादशमी असे ओळखले गेले आणि अशी ही पुराणकथा असल्याचे सांगितलेले आहे। हे 9 दिवसांचे नवरात्र आपण आनंदाने उत्सवाने साजरा करूया। ह्या दिवसामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, भजन, कीर्तन आणि दुर्गा सप्तशतीचे पाठ यामध्ये सामील हो। या नवरात्री निमित्ताने महिला भगिनींना स्वतःसाठी वेळ काढता येईल, स्वतःसाठी आनंद साजरा करता येईल। कारण महिलांना खूप आवड असते विविध रंगांच्या साड्या कार्यक्रमामध्ये भाग घेणे हे महिलांचे आवडते जोपासणारे छंद आहेत। यासाठी त्या वेळात वेळ काढून दुर्गा देवीची उपासना करून कार्यक्रमामध्ये सहभागी होतात। पुढील 9 दिवसाचे व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढील 9 दिवस तुम्हाला प्रत्येक दिवसाचे व्हिडिओ बघायला मिळतील व नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। सर्वांना आनंदमय, शुभमय आणि मंगलमय शुभेच्छा। धन्यवाद।